बाळा, तू रात्रंदिवस काम करतोस. रक्ताचं पाणी करून तू तुझ्या कुटुंबासाठी झटतोस. तू म्हणतोस, स्वामी, मी तर इतकं काम करतो, मग माझ्याच नशिबात हा वनवास का? पैसा येतो पण हाताला का लागत नाही? वेड्या, तू बाहेरच्या जगाला दोष देतोयस. तू कुणीतरी करणी बाधा केली किंवा कुणाची वाईट नजर लागली असं समजतोस. पण बाळा, कधी शांत बसून तुझ्या स्वतःच्या घराकडे नीट पाहिलंस का? तुझ्या घराची वास्तू ही तुझ्या प्रगतीचं मंदिर असते. पण काही वस्तू अशा असतात ज्या या मंदिरातील सकारात्मक ऊर्जेला साखळदंडाने जकडून ठेवतात. या वस्तू साध्या निर्जीव वाटत असल्या तरी त्या नकारात्मक ऊर्जेचा महास्रोत बनल्या आहेत. जोपर्यंत ही वस्तू तुझ्या छताखाली आहे तोपर्यंत तुझे कष्ट कधीच फळाला येणार नाहीत. ही वस्तू म्हणजे साचलेलं दुर्भाग्य आहे, जे तू स्वतःहून तुझ्या घरात जपून ठेवलं आहेस. बाळा, ती वस्तू तुझ्या प्रगतीला कशी रोखते हे तुला जाणून घ्यायचं आहे ना? तर नीट लक्ष दे. तुला अलीकडे विनाकारण अस्वस्थ वाटतंय का? घरात पाऊल ठेवल्यावर मनावर दडपण आल्यासारखं वाटतं का? झोप पूर्ण होऊनही सकाळी उठल्यावर तुला थकवा जाणवतो का? घरामध्ये छोट्या कारणावरून मोठे वाद होतात का? हे सर्व संकेत आहेत की तुझ्या घरात कोणीतरी एक वस्तू नकारात्मक लहरी सोडत आहे. ती वस्तू कोणती? तुझ्या माळ्यावर किंवा कोपऱ्यात वर्षानुवर्ष पडलेलं ते भंगार असू शकतं. आपण म्हणतो कधीतरी कामाला येईल, पण बाळा, जे वर्षभर कामाला आलं नाही ते तुझ्या आयुष्यात फक्त शनीची 7.5 घेऊन येतं. किंवा तुझ्या घराच्या भिंतीवर टांगलेलं ते बंद घड्याळ आठव. बंद घड्याळ म्हणजे थांबलेलं नशीब. जोपर्यंत तुझ्या घरातलं कालचक्र थांबलेलं आहे तोपर्यंत तुझी प्रगती कशी होणार? तू जगाच्या स्पर्धेत कितीही वेगाने धावण्याचा प्रयत्न केलास तरी हे थांबलेलं घड्याळ तुला सतत मागे खेचत राहील. नीट आठवून बघ, तुझ्या कपाटात किंवा एखाद्या जुन्या पेटीत ती फाटलेली, जळलेली किंवा छिद्र पडलेली वस्त्र आहेत का? आपण ती आठवण म्हणून जपून ठेवतो, पण अध्यात्म सांगतं की फाटलेली वस्त्र ही दरिद्र लक्ष्मीला आमंत्रण देतात. किंवा तुझ्या शोकेसमध्ये असलेल्या त्या तुटलेल्या काचेच्या वस्तू किंवा तडे गेलेल्या मूर्ती, या वस्तूतून निघणारी ऊर्जा ही तुझ्या घरातील आनंदाला ग्रहण लावते. तुला वाटतंय की हे सगळं साधं आहे, पण याच लहान गोष्टी तुझ्या मोठ्या प्रगतीला रोखतात. तू जेव्हा नवीन संधींचा विचार करतोस तेव्हा हीच नकारात्मक ऊर्जा तुझ्या मनात भीती आणि शंका निर्माण करते. तू तुझ्या प्रगतीची चावी एका निर्जीव वस्तूच्या हातात अडकवून ठेवली आहेस. आजच डोळे उघड बाळा. घराचा कोपरानकोपरा तपास. जिथे कचरा साचलाय, जिथे अंधार आहे, तिथेच तुझे शत्रू लपले आहेत. ही वस्तू घराबाहेर काढणं म्हणजे केवळ कचरा काढणं नाही, तर तुझ्या नशिबाची दारं उघडणं आहे.
आता तू विचारात पडला आहेस ना, माझं घर तर मी नेहमी स्वच्छ ठेवतो, मग अशी कोणती वस्तू माझ्या प्रगतीला खीळ घालत असेल? बाळा, डोळ्यांना दिसणारा कचरा साफ करणं सोपं असतं, पण नशिबाला लागलेली नकारात्मकतेची वाळवी ओळखणं कठीण असतं. नीट लक्ष देऊन ऐक, मी तुला काही गुप्त खुणा सांगतोय. तुझ्या घराच्या माळ्यावर किंवा पलंगाच्या खाली, तुझ्या किचनच्या एखाद्या अडगळीच्या कोपऱ्यात अशी एखादी वस्तू पडली आहे का, जिचा वापर तू गेल्या 2-3 वर्षात एकदाही केला नाहीस? जुनी गंजलेली अवजारं, तुटलेली खेळणी किंवा वापरून खराब झालेले इलेक्ट्रॉनिकचे सामान. तुला वाटतं की हे फक्त भंगार आहे, पण अध्यात्माच्या भाषेत ही साचलेली नकारात्मक ऊर्जा आहे. ही वस्तू तुझ्या घरात राहू आणि शनीची अशुभ छाया निर्माण करत आहे. तू कितीही दानधर्म केलास, कितीही पूजा अर्चा केलीस, तरी जोपर्यंत हे नकारात्मक केंद्र तुझ्या घरात आहे, तोपर्यंत तुझा भाग्योदय होणं कठीण आहे. बाळा, आता मी तुला जे सांगणार आहे ते ऐकून थक्क होशील. कधी कधी शत्रू बाहेरचा नसतो, तर त्याने प्रेमाने दिलेली एखादी भेटवस्तूसुद्धा तुझा घात करू शकते. नीट आठवून बघ, कोणा अशा व्यक्तीने तुला एखादी शोभेची वस्तू, एखादा फोटो किंवा एखादं खेळणं दिलं आहे का, जिच्याशी तुझा आत्ता वाद आहे किंवा जी व्यक्ती तुझ्यावर जळते? जर कोणा विखारी माणसाच्या व्यक्तीने तुला दिलेली वस्तू तुझ्या घरात असेल, तर त्या वस्तू वाटे तिची नकारात्मक दृष्टी आणि मत्सर तुझ्या घरात सतत प्रवेश करत असतो. अशा वस्तू दिसायला खूप सुंदर असतात, पण त्या विषारी वेलीसारख्या असतात. त्या वस्तू तुझ्या घरातील लक्ष्मीला बांधून ठेवतात. तुझ्या किचनमध्ये जर एखादं तडं गेलेलं भांडं असेल किंवा एखादी जुनी जळकी कढई असेल, जी तू फेकून द्यायला हवी होतीस पण अजूनही वापरतेस, तर लक्षात ठेव, साक्षात अन्नपूर्णा माता तुझ्यावर रुष्ट होते. हीच ती शत्रू वस्तू आहे जी तुझ्या अन्नाला आणि धनाला बरकत येऊ देत नाही. बाळा, आज 19 एप्रिल अक्षय तृतीया आहे. हा योगायोग नाही, हा माझा तुझ्यासाठी दिलेला संकेत आहे. अक्षय तृतीया म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही असा दिवस. या दिवशी तू जे काही चांगलं करशील ते अक्षय होईल. पण जर तुझ्या घरात ही नकारात्मकता असेल, तर तुझे दुःखही अक्षय होऊ शकते. म्हणूनच उद्याचा सूर्य उगवण्यापूर्वी तुला तुझ्या घराचा कानाकोपरा तपासायचा आहे. विशेषतः तुझ्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात जर काही कचरा, जुन्या चपला किंवा जड भंगार असेल, तर ते आत्ताच्या आत्ता तिथून हटव. ईशान्य दिशा ही ईश्वराची दिशा आहे. तिथे झालेला कचरा म्हणजे तुझ्या नशिबावर लागलेली मळभ आहे. जेव्हा तू ही वस्तू बाहेर काढशील, तेव्हा तुला अचानक हलकं वाटू लागेल. तुला असा भास होईल की तुझ्या खांद्यावरचं मोठं ओझं कोणीतरी उतरवलं आहे. हा माझा तुला शब्द आहे. ज्या क्षणी ही अशुभ वस्तू घराबाहेर जाईल, त्या क्षणी तुझ्या घरात आनंदाच्या आणि पैशाच्या लहरी वाहू लागतील. उशीर करू नकोस.
कारण वेळ कोणासाठीही थांबत नाही. बाळा, आता तू ती अशुभ वस्तू ओळखली आहेस आणि तिला घराबाहेर काढण्याचा निर्णयही घेतला आहेस. पण लक्षात ठेव, केवळ कचरा काढल्याने शुद्धी होत नाही, तर तिथे निर्माण झालेली पोकळी तुला माझ्या सकारात्मक ऊर्जेने भरून काढावी लागेल. ती नकारात्मक वस्तू जेव्हा घराबाहेर जाते तेव्हा मागे ती एक रिकामी जागा सोडते. तिथे पुन्हा वाईट शक्ती येण्याचा धोका असतो. म्हणूनच आज मी तुला एक असं सुरक्षा कवच देणार आहे जे तुझ्या घराला एका अभेद्य किल्ल्यासारखं सुरक्षित करेल. तू म्हणतोस, आता माझं कसं होईल? माझं गेलेलं वैभव परत मिळेल का? अरे वेड्या, तू कोणाच्या आश्रयाला उभा आहेस याचा विसर पडला आहे का तुला? जोपर्यंत तुझा हा स्वामी तुझ्या पाठीशी आहे तोपर्यंत जगातली कोणतीही वाईट नजर, कोणतीही करणी किंवा कोणतंही षडयंत्र तुझं केसभरही नुकसान करू शकणार नाही. ती वस्तू घराबाहेर गेल्यावर वास्तुशुद्धी करायची आहे. संपूर्ण घरात मिठाच्या पाण्याचा सडा टाक किंवा शक्य असल्यास गोमूत्र शिंपड. मिठाचं पाणी हे नकारात्मक ऊर्जेला शोषून घेणारं सर्वात मोठं शस्त्र आहे. यामुळे तुझ्या घरातील कटकटी थांबतील आणि लक्ष्मीचा वास स्थिर होईल. बाळा, आता प्रगतीचा खरा मार्ग सुरू होतोय. तुझ्या घरातल्या ईशान्य कोपऱ्यात जिथे तू आता कचरा काढला आहेस तिथे आता एक शुद्ध पाण्याचा तांब्या ठेव किंवा तेथे स्वामींचा एक तेजस्वी फोटो लाव. दररोज सकाळी तिथे एक तुपाचा दिवा लावून 108 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप कर. हा मंत्र केवळ शब्द नाहीत, तर हे प्रत्यक्ष माझे प्राण आहेत. जेव्हा तू हा जप करतोस तेव्हा तुझ्या घराभोवती एक दैवी ऊर्जेचे कवच तयार होते. भिवू नकोस, मी तुझ्या सदैव पाठीशी आहे.